सुमन, आज माझ्या साड्या ड्रायक्लीन करून घे, जेवणाला वरणफळ कर आणि माझी खोली जरा नीट आवरून दे. सासूबाई, आज कारखान्यात महत्वाची मीटिंग आहे. सुमन, मीटिंग रोज असतात, ताईचं काम कधीतरी असतं. अहो नाही मामासाहेब, आजची मीटिंग लय महत्वाची आहे. ते पाऊस सुरू असल्यानं साखर भिजून खराब व्हायची जाम शक्यता आहे बघा. मग त्या साखरेचं काय करायचं? आणि गोडाऊनच्या दुरुस्तीसाठी संचालक बॉडीची मीटिंग बोलवल्या, तिकडेच जायचंय. मग घरची सगळी कामं करून जा ना. कारखान्याची चेअरमन झालीस म्हणजे काही घर वाऱ्यावर सोडणार आहेस का? का माझी कामं करणं तुला कमीपणाचं वाटतंय? सासूबाई, मी कामाला कधीच नाही म्हणत नाही, पण आज नाही, उद्या करते की. सुमन, तू ताईचा अपमान करतेस. मामासाहेब, अहो ह्यात अपमान कसला? आणि कारखान्याचं काम बी महत्वाचंच आहे की. मी काय रिकामी बसले का? याला माज म्हणतात. घरची सून म्हणून काही कर्तव्य आहे की नाही तुझं? कारखान्याची कारण मला देऊ नकोस. झेपत नाहीस तर झालीस कशाला चेअरमन? सासूबाई, तुमची जी काय कामं असतील ती मी मीटिंग करून आल्यावर मला सांगा, मी करते. पण आता मला कारखान्यावर जायचंय. ताई, चांगला चान्स आलाय. तुला आठवतंय, शिंदेला चेअरमन पदावरनं काढण्याचं कारण गोडाऊन आणि वाया गेलेली साखरच होती ग. ताई, मस्त योगायोग जुळून आलाय. सुमन मीटिंगला पोचताच कामा नाही. आता काही तिला डांबून ठेवू का? तू रागिणीला फोन कर ना, ती काय आयडिया करते का बघू ना. हा बोला ताई मॅडम. मी खूप प्रयत्न केला पण खानावळवाली थांबली नाहीये. तुम्ही नका काळजी करू, मी करते सगळं बरोबर. ठीक आहे. काय नाही ग, वाईस दम लागला. दम लागला? अहो मग तुमचा स्प्रे कुठे आहे? तिकडे. अहो तात्या, स्प्रे सापडत नाही हो, जरा बघता का? हळू हळू. अहो सापडलं का स्प्रे? हा हा, बसा इथे, बसा. काय होतं तुम्हाला? हा, सुरेश, सुरेश काय झालं रे? अरे काय कळणार, वास कसला येतोय? तुझा स्प्रे खराब झाला नाही ना? या स्प्रे मधूनच वास येतोय. बरोबर, खराब झालाय वाटतं. बबनराव, अहो बघत काय बसलाय तुम्ही? सुमीला फोन करा ना. आहो, तिची आज महत्वाची मीटिंग आहे. आहो हो तात्या, तात्या, तो स्प्रे द्या. अहो याचा घाणेरडा वास येतोय, याचाच त्रास होतोय तुम्हाला. हे टेस्ट करून देते मी. माग सर, सुरेश, 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 मी पाणी घेऊन येते. अरे सुरेश, तात्या, तात्या, सो मॅडम, हो सो मॅडम. सुरेश, 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 सुरेश,
आज जर निर्णय नाही झाला तर कारखान्यातल्या 5,000 पोती साखरेचं नुकसान होणार. अहो जाधव साहेब, काय आहे? हो, सुमी मॅडम मीटिंग साठी झाल्या होत्या. हो, काहीतरी महत्वाचं काम निघालं असणार. अहो पण आजची मीटिंग महत्वाची होती. आता सुमी मॅडम मुळे कारखान्याचं नुकसान होणार. सूर्या, आता बरं वाटतंय ना? होय, आता बरं वाटतंय. पण आजकाल हे लेट वाढायला लागले. मला वाटते आपण मोठ्या दवाखान्यात दाखवायला पाहिजे. बरोबर बोलल्यात हरी तात्या. एखाद्या मोठ्या दवाखान्यात दाखवायलाच पाहिजे तात्या तुम्हाला. हो, दम्याचा त्रास वाढत चाललाय तुमचा. हे घे. प्या, बरं वाटेल. तात्या तात्या काय झालं? काय नाही, आता बरं आहे. काय काळजी करू नका. अहो पण असं अचानक कसं काय झालं? अगं मला पण काय कळण झालं. घरात दूर बी झालं नाही, कोणी फोडणी पण टाकलं नाही, तरी पण असं झालं. वास कसला येतोय? कसला गे? ते DDT फवारणी केल्यासारखा. हा, अगं ते पावसाळ्यात घरात डास वगैरे होऊ नये ना म्हणून ग्रामपंचायत वाल्यांनी रस्त्यात फवारणी केली होती. त्यानंच झालंय बघ. हरी तात्या, त्या ग्रामपंचायतीत सांगून टाका म्हणून आमच्या घराकडे असल्या काय फवारण्या करायच्या नाहीत. हा सांगतो. पण तुम्ही तू जरा सूर्याला मोठ्या दवाखान्यात दावायचं बघ बाबा. अहो हरी तात्या, सुमी आता खूप बिझी असते हो. आणि हे सुमे, तुला कारखान्यात महत्वाची मीटिंग आहे ना, तुला तिकडे जायला पाहिजे ग. तू तात्यांची काही काळजी करू नकोस. आम्ही आहोत. तात्यांचा त्रास कायमचा मिटवून टाकणार आहे मी. चापी. ताई मॅडम, कसं सांगावं तेच कळत नव्हतं आम्हासनी, पण सांगणं बी भाग होतं. पण सुमी वारेमाप खर्च करेल एवढा हे आम्हाला पण वाटलं नव्हतं. आम्हाला बी वाटलं नव्हतं, पण सगळा विषय बघितल्या लक्षात आलं आम्हाला. 3 मोबाईल, शर्ट, गिफ्ट, बरंच काही खरेदी झालंय. 70,000चं बिल आहे. अरे बापरे, एका दिवसात 70,000ची खरेदी. कारखान्याचं फार नुकसान झालं हो. आता आज बी महत्वाची मीटिंग होती, तर दारात नाही आल्या आणि परत गेल्या. आज जर निर्णय नाही झाला तर साखरेच्या 5,000 पोत्याचं काय होणार आहे काय माहित. काय म्हणजे अजून नुकसान कारखान्याचं? जाधव, काय चाललंय हे कारखान्यात? अहो मामासाहेब, काहीतरी गैरसमज. कसले गैरसमज? कसले गैरसमज? सगळं दिसतंय समोर. आंधळे आहोत का मी? सुमन कुठे आहे? मग बे जमला कसं बे? मला जर उशीरच झाला. थांब, तुझी लायकी आहे त्या खुर्चीवर बसायची? म्हणजे आज महत्वाची मीटिंग होती आणि तू आली नाहीस म्हणून कारखान्याचं 5,000 पोत्यांचं नुकसान झालंय. आणि ते 70,000 रुपयाचा गफला केलास ना तू, त्याचं काय? गपला? गिफ्ट, मोबाईल खरेदीच करत सुटलेस. दाखवली ती फाईल. हे बघा. पण हे तर मी माझ्या अकाउंट मधून कट करायला सांगितलं होतं. कधी? नाही. नाही काय नाही, उगा काय बी खोटं बोल नका. हे बघा मॅडम, तुम्ही केलेला गपल्याचा आळ माझ्यावर घेऊ नका. अहो मी गरीब माणूस आहे. नाही, यो माणूस खोटं बोलते. जाधव साहेब, मी कशाला खोटं बोलू? तुम्ही सांगितलंय तसंच केलंय मी. नाही, तुम्ही विश्वासघात केलाय माझा. तुम्हाला कामावर ठेवलं हेच चुकलं माझं. जाधव साहेब, आत्ताच्या आत्ता या माणसाला कामावरनं काढून टाका. हो. उपकाराची चांगलीच परतफेड केली की तुम्ही. बाहेर झालं. कुणाच्या उपकाराची गरज नाही मला. हे बघा ताई मॅडम, तुमचा रिस्पेक्ट करतोय म्हणून थांबलो होतो आतापर्यंत. नाहीतर माझी इस्टेट जळता जळण झाली तिकडं. मला नाही कुणाच्या कामाची गरज. चाललो मी. तरी मी आणि रागिणी सांगत होतो, नियमाप्रमाणे ज्यांचे अर्ज आले त्यांचीच निवड करूया. पण हिने निवडला ह्याला. ताई मॅडम, अशानं कसा चालणार कारभार?
मी बघते काय करायचं ते, पण प्लीज तुम्ही ही बातमी कुठे बाहेर पसरवू नका. ठीक आहे. या आता. बघ सुमन, नीट विचार केलायस ना? नाही म्हणजे आमच्या माघारी उद्या समरकडे चाड्या करशील आमच्या. ताई मी काय म्हणतोय, समर म्हणला होता ना की सुमननी चूक केली तर तो छड्या खाईल, तर आपण त्यालाच मारूया का? काय करायचं सांग. तू म्हणशील तसं. समरला छड्या देऊ का? एका फालतू आचार्याची पोर तू सत्ता हाती आल्यावर उधळायला निघालीस. स्वतःची आणि आपल्या बापाची लायकी लक्षात न घेता पैसे खर्च केलेस, आणि पैसे उधळायचेच होते तर स्वतःचे उधळायचे. कारखाना काय तुझ्या बापाचा नाहीये. हावरट. पुढे लाव गाडी. छान काम केलंस. अहो तुमच्यासाठी काय पण. जर असंच काम करत राहिलीस ना तर महिन्याभरात त्या खानावळवालीला घराबाहेर काढते की नाही बघ. तुम्ही काळजीच करू नका, माझा सगळा प्लॅन रेडी आहे आणि तुम्ही बिंदास राहा. आणि बघा ना, माझा प्रत्येक प्लॅन यशस्वी होतोय. बाय द वे, तू अडवलंस कसं? अहो सोपं आहे. त्या म्हाताऱ्या आचार्याला आहे दम्याचा त्रास. मी घरात कीटकनाशकाचा स्प्रे मारला आणि त्या म्हाताऱ्याला दम लागू लागला. मग काय, हा सगळा प्रकार मी सुमीला दाखवला. आली पळत. वा, क्या बात आहे. ताई काही म्हणा, तो म्हातारा आचारी आपल्या पण कामाला भरपूर वेळा आलाय. तुला सांगतो रागिणी, आम्ही पण जाम पिळलाय त्याला. म्हणजे लग्नामध्ये, स्वतःच्या मुलीच्या लग्नामध्ये चक्क बनियन घालून आचारी म्हणून सगळीकडे फिरवलं ताईनी त्याला. अगं कन्यादानाला पण तसंच बसला होता बनियनवर. ताईनी सॉलिड खेळी खेळली होती. हा म्हणजे तू पण राजकारण बरं खेळतेस. आता ताई मॅडमचा आशीर्वाद असल्यावर राजकारण शिकणं कितीच अवघड आहे. ताई मॅडम म्हणून सांगते, समर सरांना इतक्यात मुख्यमंत्री करायचा विचार आहे ना डोक्यातून काढून टाक. रागिणी, मी तुला 1000 वेळेला तरी सांगितलंय, मला वाट बघायची नाहीये. ताई मॅडम, याआधी तुम्ही तुमचं डोकं चालवून फसलात. त्यामुळे आता मी जे सांगते तेवढं करा फक्त. तुला डोकं आहे का आपल्या लायकीत राहायचं? आमची 1.5 दमडीची नोकर आहेस तू. मी काय करायचं हे तू नाही मला सांगायचं. मला सांगते. नरसू, गाडी बोला. श्वास.
आता काट्यानेच काटा काढावा लागणार. हा एक बातमी कव्हर करायची. रिपोर्टरला पाठवून द्या कारखान्यावर. समर, तिकडं तू आमदार झालास आणि इकडं बंगल्यावर मिटिंगात सुरू झाल्या बघ. होणारच. आता समर मुख्यमंत्री होणार म्हणजे होणार. म्हणजे काय होणारच? शंका आहे का काही? हो ना, मुंबईत पण समरचं चांगलं इम्प्रेशन पडलंय. समरनं ज्या पद्धतीनं कारखाना सांभाळला, लोकांच्यात तो कसा प्रसिद्ध झाला, याचं कौतुक करत होते बाकीचे आमदार. ताई, तुझा पुढचा सगळा प्लॅन तयार असेल ना? हो तर, कारखान्याचा कारभार ही समरच्या राजकारणाची जाहिरात आहे. सुमन, नीट सांभाळायचा कारखाना. काय ग, काय झालंय? बघू काय झालंय? ते मी सायकलवरनं पडले. सुमी, आता तू कारनं जायला सुरू कर. कशाला उगीच सायकल? नाही मामांजी, मी का आचार्याची पोरगी आहे. मला माझ्या लायकीत राहायला पाहिजे. सुमी, काहीतरी संबंध आहे का ग? नमस्कार ताई मॅडम. नमस्कार साहेब. नमस्कार, या बसा. धनाजीराव, यावेळी कसं काय येणं केलं? काय नाही, तुम्ही मुंबईवरून आल्याला कळालं, म्हटलं गाठ घेऊन यावी. नाही, पण उद्या गाठ घेतली असती तरी चाललं असतं. नाही, आता साहेब जरा दमून आलेत, आराम केला असता त्यांनी. हा, पण ते महत्वाचं काम बी होतं. साहेब, आपल्या कारखान्याच्या कारभारात लय गफलती झाले ते. काय काय झालंय? अहो, सुमी मॅडमनी नियमाच्या बाहेर जाऊन खर्च केलाय. म्हणजे? अहो, कारखान्याच्या अकाउंटवरनं वैयक्तिक खर्च झालाय. महत्वाच्या मीटिंगला बी आल्या नाहीत आणि शेकडो टन साखर वाया गेली. अहो, असा कारभार चालला तर डबऱ्यात जाईल कारखाना. मी नाही खर्च केला कुठला. एक मिनिट सुमन, ते दोघं बोलतायत ना? हा, बोल. नाही मामा, सुमी काही चुकीचं करणारच नाही. हो, पण अशा गोष्टी झाल्यात समर. मी आजच गेले होते कारखान्यामध्ये. सुमननं तिच्या मर्जीतला अकाउंटंट नेमलाय आणि त्याच्यानंतर हा सगळा कारभार. हा, आणि आज मीटिंगला पण गेली नाही ती, त्यामुळे अजून नुकसान. काय होय, अहो चुकीच्या गोष्टी घडल्यात म्हणून सांगायलोय साहेब. उद्या हे जर बाहेर गेलं तर अवघड होईल सगळं. आव, मी नाही काय चुकीचं केलं. सुमन, मी सांगितलं ना तुला. समर, जरा तुम्ही दोघं बाहेर जा आणि बोला त्यांच्याशी. बघा काय प्रकरण आहे ते. धनाजीराव, जरा सविस्तरपणे सांगाल का यांना? चल. कारखान्याचा कारभार म्हणजे समरच्या राजकारणाची जाहिरात आहे. जर तुझ्या गलथानपणामुळे त्याच्या राजकारणावर परिणाम झाला ना, तर याद राख. छड्या लक्षात आहेत ना? निघा. अरे वा, भरपूर गिफ्ट आणलेत की. पहिले काय झालं, काय सांगितलं तुला? तू खर्च केलास? हा, पण मी माझ्या अकाउंट मधनं करायला सांगितलं होतं, पण त्या नव्या अकाउंटंटनं सगळा घोळ घातला. मी काढून टाकलं त्याला कामावरनं. पायलट, मला खरंच माहित नव्हतं हे मोबाईल एवढं महाग असतील म्हणून.
जाऊ दे, पण आता कामात लक्ष द्या. बघू तरी काय काय गिफ्ट आणलेत ते. पायलट, हं? तुला राग आला नाही माझा? कशाबद्दल? मी जी चूक केली त्याचा. तुम्ही आपलं काय ठरलंय? आपण दोघांनी एकमेकांना एकमेकांच्या नजरेत पाडायचं नाही. कोणी चुकलं तर एकमेकांना समजून घ्यायचं आणि मुळात एकमेकांवर विश्वास ठेवायचा. पायलट, हे ऐकून धातीचं बळ आलं बघ माझ्या अंगात. मी माझा जीव जरी गेला तरी चुकीचं काय करणार नाही आणि तुझं नुकसान होईल असं तर नाहीच नाही. विश्वास ठेव माझ्यावर. विश्वास आहे म्हणून तर बोलतोय मिसेस मुख्यमंत्री.